सैलानी बाबांचा मान घेऊन आम्ही दर्ग्याजवळ पोचलो. तेवढ्यातच वाटेवरती काही वेगवेगळी अशी दुकानं बघायला भेटली. त्यामध्ये एक वेगळं आकर्षण असं होतं की हे एक लहान बाबू त्याचे आईवडील घेऊन चालले होते. बहुतेक त्यांनी तो नवस केलेला असावा. आयुष्यातला हा माझा बुलढाण्याचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मला या ठिकाणाचं काही माहिती नव्हती. पण इकडं वेगवेगळ्या प्रकारची दुकानं, वेगवेगळे प्रकारचे खाद्य, तसेच इकडचे बघितलेले लोबन सेंटर, खूप छान असं तिकडून मी लोबनची अगरबत्ती घेतली. ती पुढच्या भागात दाखवतो कोणाकडनं घेतली ती. पण खूप असं वेगळं छान असा एक्सपिरियन्स ह्या ब्लॉगमध्ये मी घेतला आहे. खूप मजा आली. वजन तरी खूप छान वजन होते. वाजवण्याचं वाद्य थोड्या वेळासाठी बंद करायला लागलं, कारण की अजान चालू होती. त्या अजानामध्ये वाजन वाजवणं हे योग्य नव्हतं. त्यामुळे हे वाद्य बंद करायला लागलं. ज्या वेळेची वाट बघत होतो ती वेळ जवळ आली आणि ते क्षण डोळ्यासमोर आले. सैलानी बाबांचा दर्गा बघून अक्षरशः मोहात पडलो. खूप छान अशी विद्युत रोषणाई केली होती आणि सैलानी बाबांचा दर्गा हा खूप प्राचीन असून त्याची जी सजावट होती खूप काळ जुना आणि खूप वेगळी होती. एवढी छान सुबक अशी आतमधली कलाकुसर आणि त्याची बनावटही खूप वेगळी होती. थोड़ा सा साइड में ले लेता हूँ। बस ये रंगो।
और क्या करें बोल सेनानी बाबा की जय। सेनानी बाबांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. तिथे ते भाऊ भेटले लोबनवाले, त्यांच्याकडनं लोबन विकत घेतलं. खूप छान पद्धतीचं असं लोबन यांच्याकडे घेतलं. तुम्ही जर कधी बुलढाणाने गेलात तर या भाऊकडनं नक्की एकदा लोबन विकत घ्या. खूप छान दर्जाचं असं लोबन यांच्याकडे आहे आणि तेही कमी प्राईजमध्ये. जण पाव किलो घेतले दूध आता घरण्यासाठी. तुमचं नाव काय? कामरान. किती वर्षापासून करता? किती वर्षापासून तिथं इकडले तर घरच्यांसाठी काही मिठाई घ्यावी याचा विचार करत पुढे गेलो तर एवढा मोठा खाजा बघितला. खाजा हा मिठाईमधला प्रकार आहे, पण हा बालुशाही खाजा पहिल्यांदाच एवढा मोठा बघितला. तर कधी बघितला नव्हता मुंबईमध्ये. त्या भाऊंमुळे मी बघितला हा एवढा मोठा खाजा. हे भारतीय असून ते UP साईडवरनं आले होते. पुढे खरेदी करत करत मी माझ्या परतीच्या मार्गाला लागलो. बघू आता आमची बस कुठं उभी आहे, तर बस शोधत होतो. बस शोधता शोधता एका कोपरा नावाची बस दिसली. त्या बसमध्ये जाऊन बसलो. कोणी तिकडे आले नव्हते. माझे मित्र फक्त बाहेर उभे होते चहा नाश्ता करत. जाऊन तिथे उभे राहिलो आणि विचारपूस केली. आणि शेवटी सर्व कार्यक्रम आटपून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतीच्या मार्गाला लागता लागता काही आमचे मेंबर यायचे बाकी होते, ते आले आणि आमचा प्रवास सुरू झाला. चरणी बाबांना लांबूनच नमस्कार केला आणि तिकडे जत्रेही बघत बघत पुढे गेलो. वेळ कमी असल्या अभावी आम्ही जत्रेचा आस्वाद घेऊ शकलो नाही, पण पुढच्या वेळेस नक्की येऊ. त्या जत्रेमध्ये अक्षरशः सभा होऊन खूप आस्वाद घेऊ आणि खूप मजा आणि मस्ती करू. बघता बघता सहल संपण्याचा दिवस उजाडला आणि आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला लागलो. चला रे बोलणार, चला बिंदास. उपस्थित मान्यवर, आज आपण इथून निरोप घेत आहोत. गेल्या 5 वर्षांपासून, जवळजवळ 25 वर्षांपासून, 25-30 वर्षांपासून आपण या पिंपळगाव सराई गावामध्ये सैलानी बाबांच्या यात्रेनिमित्त इथे एकत्र होतो. आम्ही कल्याणवरून स्पेशली इथे येतो. जय जय बाबा गोरक्षनाथ गादी सद्गुरू चैतन्य जाधव बाबा यांच्या वतीने आम्ही आमचे गुरुवर्य सद्गुरू प्रभुनाथ बाबा, आदरणीय श्री अजयनाथजी बाबा आमचे यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथे येत आहोत. आणि या गावाने आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि त्या प्रेमाची एक पावती, पोच पावती आम्ही तुम्हाला इथे या निरोप समारंभामध्ये देत असतो. त्याकरिता आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. तरी मी इथे सरपंच श्री केशवजी तारमाळे साहेब यांचं स्वागत करतो. तसेच पोलीस पाटील रामेश्वर गवते साहेब, माजी सरपंच शंकरजी तारमाळे साहेब, जिल्हा परिषद मुख्याध्यापक मराठी मीडियम गोलाईत सर, जिल्हा परिषद मुख्याध्यापक उर्दूचे तन्वीर सर, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष माननीय श्री विष्णू बोरकर साहेब, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष उर्दू जावेद सारा साहेब, तसेच ठिंगे सर्व इतर सर्व शिक्षक वर्ग आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेले सुशील भाऊ खंडारे साहेब, ज्येष्ठ पत्रकार यांचे देखील मी शब्दसुमनाने इथे स्वागत करतो. तसेच सर्वात महत्त्वाचं आहे, आजच्या या प्रोग्राममध्ये मी सर्वांच्या समोर हे सांगू इच्छितो की अनेक वर्षांपासून तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाचे परिचय आमचे सर्वांचे लाडके साहेबराव तारमाळे साहेब हे आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची आठवण काढणं हे आमचं आद्य कर्तव्य ठरतं. म्हणून मी तुम्हाला सर्वांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देखील देतो. आणि त्यांनी जे आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलं ते सहकार्य लक्षात ठेवूनच आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. तसेच आम्हाला कायम मुलाचे सहकार्य करणारे साहेबराव गवते साहेब यांचं देखील मी इथे स्वागत करतो. तसेच मी हरिश्चंद्र भालेराव साहेब यांना निवेदन करत आहे की त्यांनी केशवजी तारमाळे साहेब सरपंच त्याच्यानंतर पोलीस पाटील साहेब रामेश्वर गवते साहेब माजी सरपंच आमचे शंकर भाऊ तारमाळे यांचं स्वागत सुभाष भाऊ पंकज भाई करतील. बोलाय सर, जिल्हा परिषद मुख्याध्यापक उर्दू मीडियमचे मुख्याध्यापक तन्वीर सर.
साहेब शाळा सुधार समिती अध्यक्ष मराठी गादी नितोली आनंदनगर कल्याण यांच्या वतीने स्वागत करतो, शब्द सुंदराने स्वागत करतो. काय कोणाचे नावं राहून गेले असतील तर मी क्षमा देखील मागतो. तरी मी हरिश्चंद्र भालेराव व टिक्कूबाई यांना विनंती करत आहे की त्यांनी मुख्याध्यापक मराठी मुख्याध्यापक करा सर, जिल्हा परिषद मुख्याध्यापक मराठी. तसेच तन्वीर सर उर्दू मीडियम. सरांचे 3 त्यांच्याकडे दिलेले त्यांनी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले ठीक साहित्य आपण विद्यार्थ्यांना एक भेट म्हणून देतो. उर्दूचे ते 60 आहे. ते तुमच्या तालुक्यात सर विद्यार्थ्यांचे जय जलाल बाबा उर्फ गोरक्षण गादी गुरुवारी आमचे जाधव बाबा त्यांच्या अधिपत्याखाली रघुनाथ बाबा सैलानी बाबाच्या यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी पिंपळसरे गाव इथे येत असतो. गेल्या 28 वर्षाचा इतिहास पाहता या शाळेमध्ये आम्हाला इथले सहकारी ग्रामपंचायती सदस्य असू दे, स्थानिक शाळा समिती असू दे, मुख्याध्यापक असू दे, चांगल्या प्रकारे सहकार्य केलेत. आम्हाला आज निरोप समारंभ आहे. जाताना या ठिकाणी आम्ही 4 दिवस राहिलो. तिकडचं शेवटचं दृश्य मी माझ्या मोबाईलमध्ये कॅच केलं आणि पुढे परतीच्या मार्गाला लागलो. ज्यादा बचो मत
कचरा. दर्गामध्ये जाता जाता पुढे आम्हाला एक चहाचे दुकान दिसले. तिकडं अप्रतिम असा चहाचा आम्ही आस्वाद घेतला. सर्व मित्रमंडळीने मस्त चहा पीत मजा मस्ती करत फोटो काढत खूप टाईमपास करत आम्ही आमची चहाची ट्रीट झाली आणि चहाची बाईट झाली. खूप छान असा एक्सपिरियन्स दादा भाई आमच्या बरोबर आहेत. चाय टाइम झालाय ना आपला. रंगपंचमी चॉकलेट चला